पेशी रचना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेशी रचना कशी असते हे आपण पाहूयात. म्हणजे यामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात प्रामुख्याने. एक प्राणी पेशी आणि एक दुसरी आहे ती वनस्पती पेशी. म्हणजे ॲनिमल सेल आणि प्लांट सेल हे दोन प्रकारचे सेल असतात, प्राण्यामध्ये आढळणाऱ्या आणि वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या. त्याची रचना कशी असते हे आपण बघूयात. पेशी रचनेची रचना बघत असताना यामध्ये दोन, या ठिकाणी ए आणि हा बी डायग्राम आहे. या ठिकाणी दोन डायग्राम जे असते त्यामध्ये एका ठिकाणी हे ॲनिमल सेल आहे आणि दुसऱ्या ठिकाणी प्लांट सेल किंवा वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी अशा दोन पेशी आहेत. तर यांची रचना आतून कशी असते, त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची अंगके असतात याची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला आज घ्यायची आहे. तर पेशी रचना बघत असताना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि जो एकदम आउटरमोस्टला एकदम त्याच्या कडेला असणारा जो काय भाग आहे त्याला म्हणतात पेशी भित्तिका, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेल वॉल. सेल वॉल म्हणजे ही प्लांट सेल आहे आणि या प्लांट सेलच्या भोवती जे काही आवरण असतं त्याला काय म्हणतात, सेल वॉल, सेलचा वॉल. हे आवरण जे आहे हे आवरण शैवाल, कवक व वनस्पतीच्या पेशीभोवती आढळते. म्हणजे सेल वॉल खास करून शैवाल, कवक आणि वनस्पती पेशीभोवती आढळते. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते. प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. पेशी भित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण. मजबूत व लवचिक आवरण म्हणजे पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल. पेशी भित्तिका सेल्युलोज व पेक्टिन ह्या कर्बोदकापासून, कार्बोहायड्रेटपासून बनलेली असते. पेशी भित्तिका सेल्युलोज व पेक्टिन या कर्बोदकापासून बनलेली असते. कालांतराने आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरिन, क्युटीन अशी बहुवारके पेशी भित्तिकेत तयार होतात. कालांतराने अशा प्रकारचे काही आणखीन यामध्ये बहुवारके या पेशी भित्तिकेमध्ये तयार होतात. पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे हे पेशी भित्तिकेचे कार्य आहे. पेशी भित्तिकेचे कार्य जे आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे पेशीला आधार देणे. दुसरी गोष्ट, पेशीमध्ये जाणारं अतिरिक्त पाणी जे आहे त्याला अडवणे, ज्यामुळे हे पेशीचं संरक्षण करणं, थोडक्यात पेशीचं संरक्षण करणं आणि पेशीला आधार देणं हे पेशी भित्तिका किंवा सेल वॉलचं काम आहे. त्यानंतर पेशी भित्तिका पेशीचा आकार निश्चित करते, कारण जशा प्रकारची पेशी भित्तिका तशा प्रकारच्या पेशीला आकार प्राप्त होतो. पेशी भित्तिका पेशीचा आकार निश्चित करते. दोन भित्तिकेतील पेक्टिन पेशींना बांधून ठेवते. म्हणजे लगतच्या दोन पेशी असतील तर दोन पेशीला जोडणारा एक भाग असतो, त्या पेक्टिन म्हणतात. ते पेक्टिन जे आहे ते दोन पेशी भित्तिकांना बांधून ठेवण्याचं काम करते. हे झालं पेशी भित्तिका या सेल अंगकाबद्दल, पेशी अंगकाबद्दल. अशा सेलमध्ये जे ऑर्गनल्स असतात त्याची आपण माहिती घेतोय. पेशी रचना कशी असते याची माहिती किंवा पेशीचे प्रकार प्रामुख्याने प्रोकॅरियोटिक, आदिकेंद्रकी, अकेंद्रकी असे वगैरे याची माहिती आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. आता पेशीमध्ये असलेल्या पेशी अंगकाची माहिती आज आपण घेतोय, म्हणजेच पेशी रचनेची माहिती घेतोय. त्यानंतर दुसरा आहे प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असे वेगवेगळ्या नावं आहेत. प्रद्रव्य पटल, पेशी पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन इंग्लिशमध्ये किंवा सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा सेलचं मेम्ब्रेन ज्याला म्हणतात सेल मेम्ब्रेन. मग या पेशीच्या भोवती आपल्याला ही एक प्राणीपेशी आहे, त्या प्राणीपेशीच्या भोवती एक आवरण दिसतं, त्याला काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन मराठीमध्ये प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल. ही पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण आहे. म्हणजे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य वातावरणापासून वेगळे ठेवते. म्हणजे एका पेशीला दुसऱ्या पेशीपासून किंवा बाह्य वातावरणापासून, त्या इन्व्हायरमेंटपासून, पर्टिक्युलर असणाऱ्या त्याच्या वातावरणापासून वेगळं ठेवण्याचं काम हे काय करतं, प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल करतं. स्पुरिल मेदाच्या, त्याला इंग्लिशमध्ये फॉस्फोलिपिड म्हणतात, स्पुरिल मेदाच्या दोन थरामध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्य पटलाची रचना असते. म्हणजे दोन जे थर असतात, दोन थर आहेत कशाचे, दोन थर आहेत ते फॉस्फोलिपिडचे आणि त्यामध्ये आहेत प्रोटीन
अशा प्रकारची रचना या प्रदव्य पटलाची किंवा पेशी पटलाची असते. प्रदव्य पटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते, म्हणजे त्याला सेलेक्टिव्ह परमिएबिलिटी म्हणतात. म्हणजे काही ठराविक पदार्थांना पेशीच्या आत येण्याची मुभा असते आणि काही पदार्थ या पेशीमधून बाहेर जाऊ शकतात. या कोणते पदार्थ आत यायचे, कोणते पदार्थ बाहेर जाऊ द्यायचे यावर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रदव्य पटल करत असतं. तर काही पदार्थांना ते अटकाव करते, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल म्हणतात. पारपटल म्हणजे परमिएबल मेम्ब्रेन, सेलेक्टिव्ह, निवडक किंवा निवडक्षम पारपटल असंही प्रदव्य पटलाला किंवा पेशी पटलाला म्हणतात, कारण ते ठराविक पदार्थांना ये-जा करण्याची मुभा देतात. या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात. शरीराला लागणारी गरज असणारे काही घटक ज्यामध्ये पाणी आहे, क्षार आहे, ऑक्सिजन आहे, असे उपयुक्त जे रेणू आहेत यांना पेशीत प्रवेश देऊन प्रदव्य पटल काय करते, त्यांना पेशीत प्रवेश देण्याचं काम करते, कारण त्यांची गरज आहे. तर कार्बन डायऑक्साईड जो शरीरामध्ये तयार होतो तो टाकाऊ पदार्थ आहे, त्यांना पेशी बाहेर काढण्याचं कामसुद्धा हे प्रदव्य पटल करतं. आवश्यक घटक आत घेणं आणि टाकाऊ पदार्थ बाहेर जाऊ देणं अशा प्रकारचं काम हे प्रदव्य पटल किंवा पेशी पटल सतत करत असतं. पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रदव्य पटल करतं. पेशीमध्ये जे काय पर्यावरण आहे ते कायम राखण्याचं काम प्रदव्य पटल करत असतं. हे जे काय ही माहिती होती प्रदव्य पटलाची किंवा पेशी पटलाची, ज्याला इंग्लिशमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असं म्हणतात. पुढचा आहे अंक ते म्हणजे पेशी द्रव किंवा पेशी रचना. पेशीमध्ये असलेला द्रव पेशी रस किंवा सायटोप्लाझम, त्याला इंग्लिशमध्ये सायटोप्लाझम म्हणतात. पेशी द्रव, पेशीमध्ये असलेला द्रव, पेशीमध्ये असलेला रस, पेशी रस, म्हणजे ह्या पूर्ण पेशीमध्ये आपल्याला अशा प्रकारचा हा रस विखुरल्याचं रवाळ असं स्ट्रक्चर दिसतं. यामध्ये त्याला पेशी द्रव किंवा पेशी रस म्हणतात. प्रदव्य पटल व केंद्रक हे आहे बाहेरचं प्रदव्य पटल आणि आहे केंद्रक. प्रदव्य पटल आणि केंद्रक या दोन्हीमध्ये असलेला हा जो काय भाग आहे, हा भाग सर्व, त्याला ह्या तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात. प्रदव्य पटल व केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात. पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करत असतो. पेशीद्रव्याची सतत हालचाल होत असते. त्यात अनेक पेशी अंगके विखुरलेले असतात. यामध्ये अनेक पेशी अंगके विखुरलेले असतात. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडवून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे. पेशीमध्ये वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया रिॲक्शन्स घडवून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे. पेशी अंगकाशिवाय असलेल्या पेशीतील भाग म्हणजे पेशीद्रव. पेशी अंगक सोडून असलेला पेशीमधील भाग म्हणजेच पेशीद्रव. पेशीद्रवात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त म्हणजे रवाळ व दाट असते. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व दाट असते. आता बघूयात काही सेल ऑर्गनल्स, महत्त्वाची सेल ऑर्गनल्स ज्याला पेशी अंगके म्हणतात. सेल ऑर्गनल्स म्हणजेच पेशी अंगके. विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके. ही अंगके म्हणजे पेशीचे अवयव, थोडक्यात पेशीचे अवयव आहेत. प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रतिनियुक्त पटल असते. प्रत्येक पेशी अंगकाभोवती एक पटल असतं आणि ते कशापासून बनलेलं असतं, मेद आणि प्रथिनापासून बनलेलं असतं. मेद प्रतिनियुक्त अशा प्रकारचं हे पटल असतं. म्हणजे फॅट्स आणि प्रोटीन अशा प्रकारचं ते मिक्सचर असतं, त्याच्यापासून बनलेले पटल असतं. पुढचं आहे एक महत्त्वाचं पेशी अंगक, ते म्हणजे केंद्रक किंवा त्याला म्हणतात न्यूक्लियस. हे न्यूक्लियस आहे. पेशीमधील महत्त्वाचं अंगक म्हणजे आहे न्यूक्लियस किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात केंद्रक.
प्रत्येक पेशीत असलेला गोलाकार गडद ठिपका म्हणजे पेशीचे केंद्र. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली किंवा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण, केंद्रकाचं कसं असतं, दुहेरी आवरण असतं. केंद्रकाभोवती हे दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकी छिद्रे असतात. काही लहान लहान अशी छिद्र असतात, त्यांना काय म्हणतात, न्यूक्लिअर पोर, किंवा त्यालाच आपण म्हणतो मराठीमध्ये केंद्रकी छिद्रे असतात. केंद्रकी छिद्रे. केंद्रकाच्या आतबाहेर होणारे पदार्थाचे वहन या छिद्रामधून होते. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी न्यूक्लिओलस असते. केंद्रकामध्ये एक न्यूक्लियसच्या मध्ये एक आणखीन एक असाच गोलाकार भाग असतो, त्याला न्यूक्लिओलस म्हणतात. न्यूक्लिओलस, त्याला मराठीमध्ये केंद्रकी म्हणतात. व यामध्ये रंगसूत्राचे जाळे पण असते. केंद्रकामध्ये रंगसूत्राचे जाळे असते. रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतरण गुणसूत्रामध्ये होते, क्रोमोझोम्समध्ये होते. या रंगसूत्राचे पेशी विभाजनामध्ये भाग घेत असताना त्यामुळे गुणसूत्रामध्ये त्याचं काय होतं, रूपांतर. रंगसूत्र पातळ दोऱ्यासारखे असतात, पण ज्यावेळेस पेशी विभाजनाची वेळ येते त्यावेळेस रंगसूत्रे काय होतात, आकुंचन पावतात आणि त्यापासून गुणसूत्र तयार होतात. गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना जनुके म्हणतात. या गुणसूत्रावर जीन्स असतात, जनुके असतात. ही जनुके अनुवंशिक गुण पुढील पिढ्यात संक्रमित करतात. पुढील पिढ्यामध्ये अनुवंशिक गुण संक्रमित करण्याचं काम जनुके जीन्स करत असतात. म्हणजे आपल्या लक्षात आलं की न्यूक्लियसमध्ये काय असतात, गुणसूत्रे असतात आणि गुणसूत्रावर जीन्स असतात आणि जीन्स जे काय अनुवंशिक गुण आहे ते पुढील पिढ्यामध्ये पाठवण्याचं काम करत असतात. पुढचं पेशीअंग काय, त्याचं नाव आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याला काय म्हणतात, आंतरद्रव्य जलिका. थोडक्यात काय, आंतरद्रव्य, आतील द्रव्य जे आहे ते इकडून तिकडे जाण्यासाठी वापरण्यात आलेल्या नलिका किंवा जालिका किंवा जाळी, त्याला आंतरद्रव्य जालिका म्हणतात. आंतरद्रव्य नलिका किंवा आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्या डायग्राममध्ये आपल्याला दिसतं न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या भोवती आपल्याला काही अशा नळ्या दिसतात. या नळ्या म्हणजेच हे नळ्याचं जे नेटवर्क तयार झालेलं आहे त्याला म्हणतात आंतरद्रव्य जालिका. पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थाचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्य जालिका म्हणतात. पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थाचे वहन करणाऱ्या अंगाला आंतरद्रव्य जालिका म्हणतात. आंतरद्रव्य जालिका म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते. म्हणजे काही नळ्या आहेत, काही त्यामध्ये वेगवेगळे पटल आहेत, यापासून छोट्या मोठ्या नळ्या यांना जोडले जाऊन एक जाळ तयार होते पेशीमध्ये, त्यांना म्हणतात आंतरद्रव्य जालिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आंतरद्रव्य जालिका आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेले असतात. आतील बाजूने ते केंद्रकाशीच कनेक्टेड असतात आणि बाहेरच्या बाजूनं यांचं कनेक्शन हे कुठं असतं, प्रद्रव्य पटला म्हणजे प्रद्रव्य पटलाला जोडलेले असतात. म्हणजे आतून, प्रद्रव्य पटलाच्या आतून, केंद्रकाच्या बाहेरून अशा प्रकारचे हे आंतरद्रव्य जालिकेचं जाळं असतं. पृष्ठभागावर रायबोझोम्स असतात. यांच्या पृष्ठभागावर छोटे छोटे गोलाकार अशा प्रकारचे रायबोझोम्स असतात. हे रायबोझोमचे कण असतात. तर असे रायबोझोम जे कण असतील त्यांना खडबडीत आंतरद्रव्य जालिका म्हणतात, म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. रायबोझोम्स असतील तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, मराठीत खडबडीत आंतरद्रव्य जालिका. आणि खडबडीत आंतरद्रव्य जालिका प्रथिन संश्लेषणमध्ये म्हणजे प्रोटीन बनवण्याचं काम हे करत असतात. प्रोटीन सिंथेसिसमध्ये भाग घेत असतात, प्रोटीन सिंथेसिसचं काम करत असतात. खडबडीत आंतरद्रव्य जालिका प्रोटीन तयार करण्याचं काम, प्रथिन तयार करण्याचं काम हे करत असतात. आणि ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर किंवा ज्या आंतरद्रव्य जालिकावर जे हे अशा प्रकारचे रायबोझोम नसतात त्यांना गुळगुळीत म्हणतात. गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका मेदरेणूची निर्मिती करतात
व घातक पदार्थ शरीराबाहेर काढण्याचे कार्य करतात. यामुळे 2 फंक्शन्स यामध्ये कार्य आहेत. खडबडीत आंतरद्रव्यजलिका प्रथिनसंश्लेषणामध्ये भाग घेतात. गुळगुळीत आंतरद्रव्यजलिका मेदरेणूची निर्मिती करतात व घातक पदार्थ शरीराबाहेर काढण्याचं कार्य करत असतात. पुढची पेशी अंगक आहे, त्याचं नाव आहे गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स. गॉल्जी जे आहे, गॉल्जी एका सायंटिस्टचं नाव आहे, त्यानं शोधलं म्हणून त्याला गॉल्गी काय, गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणतात. हे जे स्ट्रक्चर आहे ते गॉल्गी कॉम्प्लेक्सचं आहे. मग यामध्ये एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशापासून गॉल्गी संकुल बनते. संकुल आहे म्हणजे रचना अशी आहे की याच्यामध्ये 5 ते 8 चपट्या अशा प्रकारच्या हे आहेत, नलिका आहेत, पोकळ आहेत आतून, आणि यामध्ये काही गोल गोल असे स्ट्रक्चर पण त्याला वेसिकल्समध्ये वेसिकल्स पण आहेत, सिस्टर्न आहेत, नलिका सिस्टर्स म्हणतात, आणि वेसिकल्स काही ट्यूब्स आहेत. अशा प्रकारे यांची रचना असते गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी संकुलची किंवा गॉल्गी कायची. या कोशांना कुंडे म्हणतात. म्हणजे कोश आहेत त्या कोशांना काय म्हणतात, कुंडे म्हणतात. कुंडे, कुंडामध्ये विविध प्रकारची विकरे असतात. या कुंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकरे यामध्ये असतात, वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये विकरे असतात, एन्झाईम्स असतात. आंतरद्रव्यजलिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पिटिकेमध्ये बंदिस्त होतात. म्हणजे आंतरद्रव्यजलिकेकडून आलेली जी काही प्रथिने आहेत ती यामध्ये ह्या गोलीय व्हेसिकल्समध्ये किंवा कुंडांमध्ये काय होतं, बंदिस्त होतात. गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. पेशीत संश्लेषित झालेल्या विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थामध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर योग्य ठिकाणी पोहोचवणे हे कार्य या गॉल्गी कायद्वारे केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे विकरे जे आहेत, प्रथिने जे आहेत, वर्णके आहेत, ते इच्छित ठिकाणी पोहोचण्याचं काम हे गॉल्गी काय करत असतात. रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करते. रिक्तिका, व्हॅक्युल्स, स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करण्याचं काम, आणखीन एक काम गॉल्गी काय करत असतात. पेशीभित्तिका, प्रद्रव्यपटल व लयकारिका यांच्या निर्मितीस ते मदत करतात. पेशीभित्तिका, प्रद्रव्यपटल व लयकारिका तयार करण्याचं कामसुद्धा ते करत असतात. म्हणजे काय काय करतात, ते वेगवेगळे विकरे आहेत, प्रथिने आहेत, वर्णके आहेत, ते पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचण्याचं काम करतात. रिक्तिका, स्त्रावी पिटिका तयार करण्याचं काम करतात. पेशीभित्तिका, प्रद्रव्यपटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करतात. पुढचं पेशी अंगकाचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया, ज्याला तंतुकणिका म्हणतात. मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका. पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम तंतुकणिका करत असतात. ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा सप्लाय करण्याचं काम, पुरवण्याचं काम, पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम तंतुकणिका करत असतात. जर आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास तंतुकणिका दुहेरी आवरणाने बनलेल्या असतात. यामध्ये परत दुहेरी आवरणापासून बनलेल्या 2 आवरणापासून या तंतुकणिका बनलेल्या दिसतात आपल्याला. तंतुकणिकेचे बाह्य आवरण सच्छिद्र असते, तर आतील आवरण घड्यानी, ज्याला शिखाने बनलेले असते. बाहेरील आवरण सच्छिद्र असते, आतील आवरण शिखाने बनले असते. यामध्ये अशा प्रकारच्या घड्यासारखं आपल्याला स्ट्रक्चर यामध्ये दिसतं. यामध्ये तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेलीसारख्या द्रव्यात रायबोझोम्स, फॉस्फेट व DNA रेणू असतात. आतील भागामध्ये रायबोझोम्स, फॉस्फेट्सचे कण आणि DNAचे रेणू असतात. प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते. प्राणीपेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या जास्त असते, त्याचं काम जास्त असतं प्राणीपेशीमध्ये. त्यांचे कार्य जे आहे ते मुख्यत्वे 2 महत्त्वाचे कार्य. ATP हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे. ATP तयार करण्याचं काम तंतुकणिकाद्वारे केलं जाते. ATP ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट तयार करण्याचं काम, हे संयुग तयार करण्याचं काम, जे ऊर्जा समृद्ध अशा प्रकारचं संयुग आहे तयार करण्याचं काम हे कोण करतं, तंतुकणिका करतात. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट यांचे संश्लेषण करण्याचं कामसुद्धा
या तंतुकणिका करत असतात. तंतुकणिकाचं कार्य फार मोठं आहे. त्यानंतर लयकारिका, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लायसोसोम्स, मराठीमध्ये लयकारिका. हे लयकारिका स्ट्रक्चर, लायसोसोम स्ट्रक्चर. यांचे कार्य जे आहे ते म्हणजे रोगप्रतिकारक यंत्रणा, पेशीवरील हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करण्याचं काम या लयकारिका किंवा लायसोसोम करत असतात. त्यासोबत जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर ठेवले जातात. म्हणजे ह्या पिशव्या ज्या आहेत लायसोसोमच्या पिशव्यामध्ये काय केलं जातं, जे आपल्याला त्या पेशीला बाहेर टाकायचे मटेरियल आहे त्यामध्ये काय केलं जातं, त्यामध्ये ते घेतलं जातं आणि हळूच त्यामधून ते बाहेर टाकण्याचं काम ते करत असतात. पेशी बाहेर नेण्याचं काम करत असतात. आत्मघातकी पिशव्या असंही त्यांना म्हणलं जातं. लयकारिकांना आत्मघातकी पिशव्या म्हणतात. का म्हणलं जातं, कारण पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात, म्हणून त्यांना आत्मघातकी पिशव्या म्हणतात. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेले प्रथिने व मेद यांचे पाचन करतात. हे आणखी एक महत्त्वाचं कार्य आहे. पुढचं अंगक आहे पेशी अंगक, ते म्हणजे रिक्तिका, ज्याला इंग्लिशमध्ये वॅक्युओल्स म्हणतात. वॅक्युओल्स किंवा रिक्तिका. रिक्तिका नावावरून लक्षात येतं आपल्या की ज्यामध्ये हे काय आहेत, अशा प्रकारच्या रिकाम्या अशा प्रकारच्या पिशव्या आहेत किंवा त्याला रिक्तिका किंवा वॅक्युओल्स म्हणतात. पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका. ह्या पिशव्या आहेत ज्यामध्ये पेशीतील वेगवेगळ्या घटक द्रव्याची साठवण करतात. रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. रिक्तिकेचे पटल एकपदरी असते. वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी तर प्राणी पेशीमध्ये अनेक लहान रिक्तिका असतात. वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी असते, प्राणी पेशीमध्ये अनेक आणि लहान अशा रिक्तिका असतात. त्यांचं कार्य खास करून म्हणजे पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवले. आणि दुसरं नंबर 2चं कार्य चयापचय क्रियेत, मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये बनलेले जे उत्पादित आहेत, ग्लायकोजन, प्रथिने किंवा पाणी हे साठवण्याचं काम हे रिक्तिका किंवा वॅक्युओल्स करत असतात. आणि शेवटी आहे ते म्हणजे प्लास्टिड्स किंवा लवके. प्लास्टिड्स वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग किंवा फुलांना लाल रंग, लाल, पिवळा, केशरी किंवा निळा रंग असे रंग देणारे एक अंगक असते. त्याला ते फक्त वनस्पतीमध्ये आढळते, त्याला लवके म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे असतात वनस्पतीमध्ये, पानांचे रंग, फुलांचे रंग, ते रंग त्या विशिष्ट प्रकारचे रंग आणण्याचं काम, देण्याचं काम हे लवक्याच्याद्वारे केलं जातं. ही द्विपटलयुक्त असून, हे लवके द्विपटलयुक्त असून 2 प्रकारचे असतात. यामध्ये एक आहे अवर्ण लवके. अवर्ण, त्याला कुठलाही वर्ण नाही, म्हणजे पांढरे आहेत किंवा रंग आहेत, त्या लवकांना अवर्ण लवके म्हणतात, म्हणजेच ल्युकोप्लास्ट. दुसरा प्रकार आहे वर्ण लवके, वर्ण रंगीत लवके, ज्याला क्रोमोप्लास्ट म्हणतात. क्रोमोप्लास्ट. त्यामधला फक्त एक प्रकार बघूयात. तो प्रकार म्हणजे हरित लवक, जे महत्त्वाचं आहे. क्लोरोप्लास्ट, हरित लवक किंवा क्लोरोप्लास्ट. वनस्पतींच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरित लवक जे आहे ते महत्त्वाचे आहे. म्हणजे ह्या हरित लवकामुळं वनस्पतीची पानं हिरवी दिसतात. वनस्पतीच्या पानात जे चालणारे प्रकाश संश्लेषण क्रिया आहे, अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे, त्यामध्ये हरित लवक महत्त्वाची आहे. हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्नात रूपांतरण करतात, जे अन्न सगळीकडे पुरवलं जातं. वर्णलवकामुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. वेगवेगळे वर्णलवके आहेत त्याच्यामुळे फुले आणि फळांना रंग प्राप्त होतो. अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करतात. याने परत शेवटी 2 वाक्यामध्ये वर्णलवकाचं काम आणि अवर्णलवकाचे काय कार्य हे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या पेशीचे अंगक आहेत, ज्यांना पेशी अंगक म्हणतात. आणि पेशी रचना बघत असताना अशा प्रकारच्या अंगकाचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. ही सगळी माहिती आजच्या आपण व्हिडिओमधून घेतलेली आहे. धन्यवाद.